लाडकी बहिणींना लाडक्या तरुण सर्वांना रंगपंचमीच्या धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा। 20वा हप्ता ज्याची आपण अत्यंतने वाट बघत बसलो, कारण की फेब्रुवारी महिना पूर्ण संपलेला आहे आणि मग फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता कधी भेटणार, कोणत्या तारखेला भेटणार, फिक्स या तारखेला भेटणार का, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओमध्ये सुरुवात करण्याच्या अगोदर पुन्हा एकदा सर्व माझ्या लाडक्या बहिणींना होळीच्या हॅपी होली खूप खूप शुभेच्छा। चला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला गुड न्यूज कधी भेटणार आहे, 20वा हप्ता कधी भेटणार आहे, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, याच्याबद्दल मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे। बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जात आहे की होळी निमित्त किंवा आज रंगपंचमी निमित्त हप्ता वाटप सुरू होणार आहे, तर आज नक्की हप्ता वाटप होणार आहे का नाही हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। आणि बघा, काही तारखा असणार आहेत, त्या तारखा मी तुम्हाला सांगणार आहे। कोणाला पैसे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणीला या ठिकाणी हप्ता भेटणार, सगळ्या गोष्टी सांगतो। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा। चला आता व्हिडिओला सुरुवात करतो। आता बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या तारखेला हप्ता भेटणार का, अशी कोणती तारीख आहे ज्या तारखेला हप्ता भेटू शकतो हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याच्यानंतर 20वा हप्ता कोणाला मिळणार, 20वा हप्ता कोणाला मिळणार हे पण तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा। बऱ्याच लाडक्या ताईंमध्ये असेल की सर आम्हाला 17वा भेटला, 18वा भेटला, 19वा भेटला, मग आम्हाला हा 20वा हप्ता भेटणार का। बऱ्याच लाडक्या ताई म्हणतील की 17वा 18वा हप्ता आम्हाला भेटलेला नाहीये, मग तो आम्हाला हा 20वा हप्ता भेटलाय का, भेटणार आहे का, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो। खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा लागेल। चला आता वेळ तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 20वा हप्ता केव्हा मिळणार हे तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर 6000 कुणाला भेटणार का। बऱ्याच लाडके द्यायचे आता प्रश्न येले, सर आम्हाला 17वा 18वा हप्ता भेटला नाही, 19वा हप्त्याची वाट बघितली, 19वा हप्ता पण भेटला नाही, मग आता 20व्या हप्त्यात तरी आम्हाला हा भेटणार का। तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा। चला सुरुवात करतो आजच्या व्हिडिओला। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 20वा हप्ता केव्हा मिळणार याच्यावर आपण बोलूया। 20वा हप्ता बघा, रंगपंचमी आहे, आज मिळणार का, तर याचं डायरेक्ट उत्तर मी सांगत आहे, आज पैसे तुम्हाला भेटणार नाहीत। आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रंगपंचमीला हप्ता भेटणार नाहीये, मग पुढची कोणती तारीख आहे सर हे सांगा। तर लाडके दोन एक गोष्ट लक्षात ठेवा, फेब्रुवारी महिना पूर्ण संपलाय, आता मार्च महिना सुरू झालाय, तर या 10 तारखेपर्यंत ते 12 तारखेपर्यंत तुम्हाला गुड न्यूज भेटणार। आता एक अजून एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये ही आहे, 8 मार्चला महिला दिन आहे। मागच्या वर्षी तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, 8 मार्चला या ठिकाणी हप्ता वाटप सुरू झालं होतं, तर महिला दिवस होता। 8 ते 12 मार्च पर्यंत तुम्हाला हप्ते भेटले होते। आणि महत्त्वाची गोष्ट, फेब्रुवारी मार्च महिन्याचे 2 महिने याचे हप्ते एकत्र भेटले होते या 8 मार्चला। तर यावेळेस पण हप्ता भेटणार का 8 मार्चला, हे जर भेटला तर कसा भेटेल हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो। खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर बघा, 8 मार्च ही एक तारीख तुम्ही लक्षात ठेवायची आहे। 8 मार्च एक तर लाडके बघा, 8 मार्च ही तारीख एकदाच लक्षात ठेवा। 8 मार्चला महिला दिन आहे, त्या दिवशी एक ठिकाणी वाटप होऊ शकतो। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी 8 मार्चला 2 हप्ते एकत्र भेटले होते, ही गोष्ट लक्षात ठेवा। 8 मार्च ते 12 मार्च पर्यंत या ठिकाणी भेटला होता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता, आणि पुन्हा या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली होती, परत एकदा त्यांनी काय केलं होतं, मार्च महिन्याचा पण हप्ता ऍडव्हान्स मध्ये टाकला होता। म्हणजे झालं होतं की 2 महिन्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला यायला सुरुवात झाली। आणि तुम्हाला एक अजून एक महत्त्वाची गोष्ट नोटीस करून तो शेवट, कारण मागच्या वर्षी पण तुम्हाला हा व्हिडिओ मी बनवला होता, तर लक्षात घ्या लाडके दोनो, पहिले 1500 रुपये आले, काही लाडक्या ताईंना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आले, आणि काही 2-3 दिवसानंतर परत आदित्य तटकरे मॅडम यांनी एक GR काढला, एक त्यांनी पोस्ट टाकली, आणि त्याच्यानुसार मार्चचे पण पैसे भेटणार अशा स्वरूपाची त्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं। कारण की त्यावेळेस होतं आचारसंहिता लागणार होती, सॉरी आचारसंहिता नाही, अधिवेशन लागणार होतं, बजेटचं अधिवेशन लागणार होतं। तर ह्या वेळेस काय झालं, तर ऑलरेडी आधीच बजेटचं अधिवेशन लागलेलं आहे, त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये जानेवारीचा हप्ता भेटला। पण या ठिकाणी या वेळेस आता काय होणार आहे, तर तुम्हाला हप्ता भेटणार आहे, पण एकच हप्ता भेटण्याचे चान्सेस भरपूर आहेत। 2 हप्ते किंवा मागचे हप्ते भेटण्याचे चान्सेस कमी आहेत, कारण की 31 मार्च लाडक्या बघा, तुम्हाला पहिल्या प्रत्येक वेळेस तुम्हाला माहिती आहे, आपण ज्या गोष्टी सांगतो ऍडव्हान्स मध्ये सांगतो। 31 मार्च पर्यंत तुम्हाला या ठिकाणी EKYC आहे, आणि EKYC जोपर्यंत होत नाही, सगळ्यांची पूर्ण बंद होत नाहीये, EKYC ची ऑफिशियल डेट संपत नाहीये, तोपर्यंत थकीत हप्ते किंवा ज्याला आपण म्हणतो प्रलंबित हप्ते हे भेटणार नाहीत। ही मधली गोष्ट सांगायलोय तुम्हाला लाडके, एक मधली गोष्ट सांगायलोय, जे थकीत हप्ते असतात, प्रलंबित हप्ते असतात, ते कधी भेटणार आहेत तुम्हाला, मार्च महिना 31 मार्चच्या नंतर भेटण्याचे चान्सेस आहेत। कारण की तोपर्यंत ऑफिशियली जर बघितलं तर आपला अजून पण या ठिकाणी EKYC चालू आहे। त्याच्यामुळे लाडकीतून एक लक्षात ठेवा, 31 मार्च नंतरच तुम्हाला जर भेटले 6000 रुपये, आता बघा बरेच म्हणतात की सर 6000 कुणाला भेटणार, तर लक्षात घ्या लाडकीतून,
17वा हप्ता पण नाही भेटला, 18वा पण हप्ता भेटला नाही, 19वा पण नाही भेटला आणि 20वा पण पुन्हा नाही भेटला. म्हणजे आता 31 मार्च पर्यंत ते सगळेच कोणतेच हप्ते नाही भेटले, तर त्यांना पुढच्या वेळेस 6,000 रुपये भेटू शकतात, प्रलंबित हप्ते भेटू शकतात. स्वतः राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला प्रलंबित हप्ते टाकू. ती गोष्ट लक्षात ठेवा. 20वा हप्ता कुणाला मिळणार हे आता बघा, बरेच लाडके म्हणतील की सर 20वा हप्ता कुणाला मिळणार, तर आता ते सांगतो तुम्हाला 20वा हप्ता नेमका कुणाला मिळणार, खूप महत्वाचा या ठिकाणी आहे. तर सर्व लाडक्यांना एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतोय, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला या ठिकाणी 18वा 19वा हप्ता भेटला आहे का, कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. आता बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट लाडक्यांना एक तुम्हाला सांगायला लागलो याच्यामध्ये, 20वा हप्ता कुणाला मिळणार. तर बघा लाडक्यांना फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का, सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही ई-केवायसी करता तर ई-केवायसी केल्यानंतर फॉर्मचं स्टेटस तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. फॉर्मचं स्टेटस तुमचं, जर तुमची ई-केवायसी सक्सेसफुली झाली असेल, जर तुमचं रिजेक्टेड ऑलरेडी असेल तर ते अप्रूव्ड होतं. त्याच्यामुळे सर्व लाडकेताईंना विनंती आहे, तुम्ही चेक करायचं आहे तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का. सर्व लाडकेताईंनी पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. दुसरं आहे, 19वा हप्ता भेटलेला आहे, 19वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का, कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं. 19वा हप्ता भेटला असेल, ई-केवायसी अपडेटेड असेल आणि डीबीटी ऍक्टिव्ह असेल, ह्या 3 जर गोष्टी असतील ना 100% लाडके सांगतोय, डोळे झाकून तुम्हाला सांगतोय की तुम्हाला 20वा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार, काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. चला आता ही पण गोष्ट क्लिअर केली. आता ई-केवायसी दुरुस्ती केलेली आहे. बघा, ई-केवायसी दुरुस्ती जरी केली असेल, बऱ्याच लाडके त्यामध्ये आहेत की सर आम्हाला ई-केवायसी दुरुस्ती करून पण पैसे भेटत नाहीत. काळजी करू नका लाडकेतांनो, जर तुम्ही सगळ्या कंडिशन मध्ये बसत असाल, पात्रते बसत असाल, आज न उद्या तुमचे हप्ते चालू होणार आहेत. पण तुमच्या आधार कार्डवर जर इन्कम जास्त असेल, असं समजू नका की आम्हाला हप्ते भेटतील. सगळे गोष्टी चेक होत आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडकेतांना एक कमेंट बॉक्स सांगायचंय, तुमचं घरातलं उत्पन्न किती आहे, तुमच्या 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असेल तर तुम्हाला हप्ता भेटणार नाही. आता बघा, 4,500 हप्ता कुणाला मिळणार का, तर लाडक्यांनो बघा, ज्यांना मागचे हप्ते भेटले नसतील, 17वा 18वा आणि 19वा तिन्ही पण हप्ते भेटले नसतील, त्यांना 4,500 रुपये भेटायला पाहिजेत. हे मी मागच्या वेळेसपासून बोलतोय आणि सरकारकडे पण आपली ही विनंती असणार आहे की लवकरात लवकर सर्व लाडक्याताईंच्या अकाउंटला हे हप्ते भेटायला पाहिजेत. तुम्हाला याच्यावर काय वाटतं लाडक्याताईंनो, कारण की तुम्ही जर बघितलं असेल की आपण ज्या गोष्टी बोलतोय ते सरकार मागणी मान्य करते, शेवटी करते, पण आपल्याला जर मागणीच नाही केली तर आपल्याला काही भेटणार नाही लाडक्याताईंनो. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंना विनंती आहे, सपोर्ट करायचा आहे. तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे, सहमत आहे, पाठिंबा आहे असं लिहायचंय. आणि तुम्हाला मी तारीख पण सांगितलेली आहे, तारीख तुम्हाला धुलीवंदन ला नाही भेटणार आहे, तर 8 मार्चला एक शक्यता आहे आणि 10-12 तारखेपर्यंत तुम्हाला भेटेल. ह्याच्यामध्ये काळजी करायची गरज नाहीये. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा. इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, हॅपी होली सगळे. श्री गुरुदेव.